आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या भूगोलावर आधारित 50 IMP क्वेश्चन आणि त्यांचं विश्लेषण पाहणार आहे. कारण बऱ्याचदा आपण महाराष्ट्राचा भूगोल तर करून घेतो, मात्र भारताच्या भूगोलावरील काही प्रश्न आपले चुकतात, तर ते आता चुकणार नाही आणि सर्व पॉईंट बरोबर येतील. आणि इन्फॉर्मेशन किती महत्त्वाची आहे ते तुम्हाला लेक्चर झाल्यावर कळेल. जगाच्या एकूण भूभागापैकी भारताने किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे? तर 2.4% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. आणि बघा, भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला जो भारत आहे तो जगामध्ये 7व्या क्रमांकाचा लागतो. याचा शॉर्टकट आहे रक्काबाई. ठीक आहे, रक्काबाई. तर पहिला रशिया आहे, दुसरा कॅनडा, तिसरा चायना बघा, नंतर आहे अमेरिका, बी म्हणजे ब्राझील, ए म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आय म्हणजे इंडिया. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही रक्काबाई असं लक्षात ठेवू शकता. परंतु एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या एकट्या भारतामध्ये राहते. म्हणजे भूभाग भेटला आपल्याला 2.4, ठीक आहे, आणि लोकसंख्या मिळाली आपल्याला 17.5%. त्यानंतर भारताची मुख्य भूमी कोणत्या अक्षांश आणि रेखांशादरम्यान विस्तारलेली आहे? तर अक्षवृत्त जर आलं तर लक्षात ठेवा 8, 4 आणि 37, 6 उत्तर अक्षांश. अक्षांश नेहमी उत्तर राहणार आणि पूर्व रेखांश राहणार, लक्षात असू द्या. तर ते आहे 68, 60 आणि 97, 25. 68, 7 आणि 97, 25 लक्षात असू द्या. कमी वालं जे असते ते अक्षांश घ्यायचं आणि जास्त वालं जे आहे ते रेखांश घ्यायचं आहे, असं लक्षात ठेवा. भारताच्या अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार सुमारे 30 अंशाचा आहे. ठीक आहे, याच्यामधला जो तुम्हाला फरक दिसेल तो 30 अंशाचा आहे. आणि भारताची उत्तरेकडून दक्षिणेकडे जी लांबी आहे ते 3214 किलोमीटर आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे गेले तर 2933 किलोमीटर. म्हणजे भारत उभा जास्त लांब आहे, ठीक आहे, आणि आडवा तो कमी आहे, 2933 इतका आहे. ठीक आहे, भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? तर तो आपल्या सर्वांना माहीत आहे, इंदिरा पॉईंट. पण त्याचं तुम्हाला अक्षांश विचारला जाऊ शकते. तर 6°45 उत्तर अक्षांश, दक्षिण करायचं नाही, कारण भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात असल्यामुळे उत्तर आणि पूर्वेशीच आपला कॉन्टॅक्ट येणार आहे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. तर पूर्वी याला पिग्मिलियन पॉईंट असं सुद्धा म्हटलं जात होतं. आणि भारताच्या मुख्य भूमीचा जर तुम्हाला दक्षिणेकडील भाग विचारला तर तो कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये येईल. आता कर्कवृत्त 23.5 उत्तर अक्षांशावर, हे पण लक्षात ठेवा. तर ती किती राज्यातून जाते? तर ते 8 राज्यातून जाते. याच्यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे, तर या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. जोड्या लावा तुम्ही, गुजरात आणि राजस्थानची, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची, झारखंड आणि पश्चिम बंगालची, त्रिपुरा आणि मिझोरामची. आणि ईशान्य भारतातले हे 2 स्टेट पण पाठ ठेवणं गरजेचे आहे, कारण आयोग आपल्याला ईशान्य भारतातल्या 2 स्टेट कोणत्या आहे याची जोडी देऊ शकते एक्झाममध्ये. त्यामुळे या बाबतीत तुम्ही अलर्ट राहा. आता भारतीय प्रमाणवेळ जे आहे ही कोणत्या रेखांशावरून निश्चित केली जाते? तर ते बघा 82.5 पूर्व रेखांशावरून केली जाते. मी तुम्हाला म्हटलं एक तर उत्तर येईल नाही तर पूर्व येईल. ठीक आहे, रेखांश नेहमी पूर्वामध्येच येणार. तर ही रेषा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जे आहे, प्रयागराज मिर्झापूर येथून जाते आणि भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे. आपण इंडियावाले आहे, आपण पुढेच राहणार असं लक्षात ठेवा, 5.5 तास पुढे. आता भारताची जी भूसीमा आहे, सर्वाधिक भूसीमा, ते कोणत्या देशाला लागलेली आहे? आपल्याला 7 राष्ट्र लागलेले आहे. त्यापैकी सर्वात जास्त भूसीमा आपली बांगलादेशसोबत लागलेली आहे, ती म्हणजे 4096 किलोमीटर इतकी. ठीक आहे, आणि भारताची एकूण भूसीमा 15,200 किलोमीटर आहे. बांगलादेशनंतर चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि सर्वात कमी सीमा अफगाणिस्तानला लागली आहे, 106 किलोमीटर. ठीक आहे, याचं एक शॉर्टकट आहे, खूप फेमस आहे, बचपन में MBA. ठीक आहे, त्यानंतर येते BCP, पहिले बांगलादेश, नंतर येते चायना. ठीक आहे, त्यानंतर येते पाकिस्तान, नंतर येतो नेपाळ, नंतर म्यानमार, नंतर भूतान आणि नंतर आहे अफगाणिस्तान. बचपन MBA लक्षात ठेवलं तरी चालेल. आता भारत आणि चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषेला काय म्हणतात? तर याला मॅकमोहन रेषा असं म्हटलं जाते. 1914 ही आखण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेला रॅडक्लिफ रेषा आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेला ड्युरंट रेषा असं म्हटलं जाते. ठीक आहे, लक्षात असू द्या. रॅडक्लिफ रेषेची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर बघा 1947 सर सिरिल रॅडक्लिफ नावाचा व्यक्ती होता. यांच्या नेतृत्वाखाली सीमा आयोगाने भारत आणि पाकिस्तान, तत्कालिक पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यातील सीमा निश्चित केलेली होती. आता डंकन पॅसेज पण खूपदा विचारलं जाते. तर दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान लक्षात असू द्या.
ठीक आहे. दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान यांना वेगळा करणारा भाग म्हटला तर डंकन पॅसेज. मात्र अंदमान आणि निकोबार यांना वेगळं करणारं कोण, तर 10 डिग्री चॅनल जे आहे ते. ठीक आहे. एक आहे लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना वेगळं करणारं म्हटलं तर लक्ष्मी, असं लक्षात ठेवा, 9 डिग्री. ठीक आहे. लक्षद्वीप मिनिकॉय म्हटलं तर 9 डिग्री आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि एक अजून विचारलं जाऊ शकते, मालदीव आणि मिनिकॉय यांना वेगळं करणारं काय, तर 8 डिग्री. तर मामी असं लक्षात ठेवलं, मामीची आठवण असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं लक्षात ठेवलं तर इझिली होईल ते. पाकची समुद्रधुनी कोणत्या 2 देशांना वेगळं करते, तर भारत आणि श्रीलंका या 2 देशांना ही जी समुद्रधुनी आहे ती वेगळी करते. याला पाल्कची समुद्रधुनी म्हणायची. कशाची, पाल्क, याला याच्यामध्ये लक्षात ठेवलं. आणि ही समुद्रधुनी मन्नारच्या आखाताला, तामिळनाडूमध्ये येते मन्नार, मोत्यासाठी फेमस आहे, बंगालच्या उपसागराशी जोडते, लक्षात असू द्या. आता प्राकृतिक भूगोलवर काही प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, तुम्हाला हे बोर वाटत असेल, पण मी एक नेहमी गोष्ट म्हणतो की बोरिंग एज्युकेशन जे असते ना तेच इम्पॉर्टंट असते. आपलं मनोरंजन करेल असं एज्युकेशन आपल्या काही कामाचं नाही आहे, कारण शेवटी रिझल्ट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. ते सजावटीवर पण मी जास्त भर देत नाही. ग्रीन, ब्ल्यू, येलोमध्ये ते फॉन्ट करा, काही गरज नाही आहे. सिम्पल आपलं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जर चाललो ना ते बेटर येईल, कारण पेपर या पद्धतीनं सेट होतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता आहे, तर तो आहे अरवली पर्वत. हा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे आता. तर अरवली हा जगातील जुन्या अवशिष्ट पर्वतांपैकी एक आहे. राजस्थानमधील जे गुरु शिखर आहे अरवली पर्वतातलं, हे 1722 मीटर आहे. हे याच्यातलं सर्वोच्च शिखर आहे. याची उंची पण पेपरमध्ये विचारलेली आहे. आता तलाठीची खूप मोठी ॲड येत आहे, तर त्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न बघायला मिळतील. हिमालयाची सर्वात उत्तरेकडील आणि सर्वात उंच पर्वतरांग कोणती, तर हिमाद्री पर्वतरांग, ज्याला बृहद हिमालय असं म्हणतो. सरासरी 6000 मीटरपेक्षा उंच पर्वत इथे आपल्याला बघायला मिळते. माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, अन्नपूर्णा ही शिखरे यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते आहे K2, ज्याला गॉडविन ऑस्टिन म्हटलं जातं. त्याची उंची जी आहे ते पाठ ठेवा, 86 मीटर. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. हे शिखर काराकोरम पर्वतरांगेत POK मध्ये आहे आणि पूर्णपणे भारताच्या ताब्यात असलेलं सर्वोच्च शिखर जे आहे ते कांचनगंगा आहे. लक्षात असू द्या, 85-86 मीटर. ठीक आहे. आणि कांचनगंगा आहे कुठं, तर ते येते सिक्कीममध्ये. ठीक आहे. तर हा 2 पॉईंट आहे, हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. POK मध्ये कोणतं, 86-11. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि कांचनगंगाची पण लांबी पाठ ठेवा, उंची पाठ ठेवा, 85-86 मीटर इतकी आहे. दक्षिण भारताचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते आहे अन्नामुडे, 2695 मीटर. आणि हे शिखर केरळमधील जे अन्नमलाई टेकड्या आहे त्यावर स्थित आहे. आणि निलगिरी पर्वतातलं जर सर्वोच्च शिखर विचारलं तर ते लक्षात ठेवायचं आहे, डोडा बेट्टा, 2637 मीटर. अन्नामुडे आलं तर 2695 करा आणि डोडा बेट्टा आलं तर 2637 करा. जास्त फरक नाही आहे, पण पाठ ठेवायचा आहे. दक्षिण घाट आणि पूर्व घाट या ज्या टेकड्या आहेत त्या कुठे एकत्र येतात, तर निलगिरी टेकड्या. आता याच्यातही एक टेकडी आहे बरं का, बिलगिरी टेकडी. आयोगानं प्रश्न विचारलेला होता म्हणून सांगत आहे. निलगिरी पर्वताला ब्ल्यू माउंटेन्स असं सुद्धा म्हटलं जाते आणि ही रांग तामिळनाडू, केरळ, कर्नाटकच्या सीमेवर आहे. ओके, खूप महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता उत्तर भारतातील जे गंगेचं मैदान आहे आणि दक्षिण भारताचं जे पठार आहे, ठीक आहे, उत्तर भारतातील गंगेचं मैदान आणि दक्षिण भारताचं जे पठार आहे, दक्षिणचं पठार, यांना वेगळी करणारी पर्वतरांग कोणती आहे, तर विंध्य पर्वतरांग. आता आपल्या सर्वांना माहीत आहे विंध्य आणि विंध्यच्याच खाली लगेच सातपुडा पर्वत आहे. या 2 पर्वतांना विभागणारी एक नदी पण आहे, ती म्हणजे नर्मदा नदी. ओके, लक्षात ठेवायचं, नर्मदा नदी. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आता शिवालिक टेकड्या आणि लघु हिमालय यांच्यातील उभ्या दऱ्यांना काय म्हणतात पहा. शिवलिक टेकड्या आहे आणि लघु हिमालय आहे, याच्यामध्ये काही उभ्या दऱ्या आहेत, त्यांना डून्स असं म्हटलं जाते. म्हणून काही नावं पण पडले आहे, डेहराडून, पतलीडून, कुडलीडून या पद्धतीनं. ठीक आहे. आता सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं, तर ते आहे धूपगड, 1350 मीटर. पूर्ण सातपुड्याचा विचार केला तर, पण महाराष्ट्रातल्या सातपुड्याचा विचार केला तर 1325 वाला अस्तंबा, महाराष्ट्रातलं सातपुड्यातलं सर्वात उंच म्हटलं तर अस्तंबा. पण पूर्ण सातपुड्याचा विचार केला तर MP मधलं धूपगड 1350. इथे पण जास्त काही फरक नाही आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर हे शिखर मध्य प्रदेशमधील पचमढीमध्ये येते, धूपगड. ओके, लक्षात असू द्या, महादेव टेकड्यांमध्ये आहे. तुम्ही ऐकलं असेल पचमढी महादेव, शिवरात्रीच्या दरम्यान भाविक तिथे जातात. लक्षद्वीप बेटांची निर्मिती कशापासून झाली आहे, तर प्रवाळ, कोरल रीफपासून झाली आहे, लक्षात असू द्या. लक्षद्वीप हे अरबी समुद्रात असून त्यात 36 बेटे आहे आणि हे बेटे प्रवाळ प्राण्यांच्या सांगड्यापासून बनलेली आहे. ओके.
आणि भारतातील एकमेव जिवंत सक्रिय ज्वालामुखी कोणता आहे, तर तो आहे बॅरॉन बेट. ठीक आहे. आणि हे अंदमान समुद्रात स्थित आहे. आणि एक नारकोंडम आहे जो सुप्त ज्वालामुखी आहे. तर एक बॅरॉन जो जिवंत ज्वालामुखी आहे आणि एक आहे नारकोंडम अंदमानमध्ये बघायला मिळते. आता नदी प्रणालीवर काही प्रश्न बघूया. ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवूया. भूगोल कव्हर करूया, इतिहास, विज्ञान, जे महत्त्वाचे प्रश्न आहे. आता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे या सिरीजमध्ये. ओके. फक्त तुमचा एक सपोर्ट लागेल की व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करत चला. पुढं प्रश्न काय म्हटलाय, दक्षिण गंगा आणि रुद्रगंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जाते, तर गोदावरी नदीला ओळखलं जाते. आता विश्लेषण, लांबी आणि खोऱ्याच्या विशालतेमुळे गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटलं जाते. तिची लांबी भारतामध्ये 1465 आहे. पण लक्षात असू द्या, महाराष्ट्रात जर विचारलं तर 668 किलोमीटर, पण पूर्ण भारताचा विचार केला तर 1465. आणि एक महत्त्वाचं म्हणजे गोदावरीनं महाराष्ट्राचा 49% भाग व्यापलेला आहे. ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. भारतातील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे आणि खचदरीतून वाहते, तर ती आहे नर्मदा आणि तापी. भारतातल्या कोणत्या नद्या आहेत, नर्मदा आणि तापी, ह्या खचदरीतून वाहतात, लक्षात असू द्या. आणि लक्षात असू द्या, ह्या नद्या विंध्य, सातपुडा, अजंठा पर्वतरांगांमधील खचदरीमधून पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला खांबाच्या आखातात जाऊन मिळतात, लक्षात असू द्या. त्यात त्रिभुज प्रदेश बनवत नाही. आणि एक जर विचार केला ना, तर आपण भारतातल्या पूर्वेकडच्या नद्या ह्या त्रिभुज प्रदेश मोठ्या प्रमाणात निर्माण करतात, कारण इथं संत उतार आहे. परंतु इथे उतार हा तीव्र आहे, त्यामुळे इथं त्रिभुज प्रदेश निर्माण होत नाही. ठीक आहे. आता भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे नैसर्गिक सरोवर कोणते आहे, तर ते आहे उलर सरोवर. आणि लक्षात असू द्या, हे जम्मू काश्मीरमधील असून इथं झेलम नदीच्या प्रवाहात निर्माण झालेलं हे उलर सरोवर आहे. एक दाल सरोवर पण आहे, पण उलर सरोवर हे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं नैसर्गिक सरोवर आहे आणि त्याच्यामध्ये झेलम नदीचं पाणी जाते. भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे, ठीक आहे, तर ते आहे चिल्का सरोवर, जे किनारपट्टीवर स्थित आहे ओडिशाच्या. पण तसं जर बघितलं तर एक राजस्थानमधलं आहे, ते आहे सांबार सरोवर. हे पण लक्षात असू द्या, सांबार सरोवर राजस्थानमधलं. पण किनाऱ्यावरचं सर्वात मोठं म्हटलं चिल्का सरोवर आहे, जे ओडिशा किनारपट्टीवर स्थित आहे. आणि हे मी बघितलेलं आहे मित्रांनो, खूप छान सरोवर आहे चिल्का सरोवर. इथे तुम्हाला डॉल्फिन्स वगैरे पण बघायला मिळतील. तर आयुष्यात नक्की एकदा ओडिशाला भेट द्या, खूप छान स्टेट आहे. आम्ही कोणार्कचं सूर्य मंदिर बघितलं, जगन्नाथपुरी, ठीक आहे, प्रसिद्ध मंदिर बघितलं, ठीक आहे. खूप सारे छान छान ठिकाणं आहे तिथे. नंदनकानन गार्डन आहे, खूप छान आहे. तिथं सगळे प्राणी तुम्हाला बघायला मिळतील. ते एक वेळा नक्की आयुष्यात जेव्हा तुम्ही नोकरी लागून सेट व्हाल तेव्हा आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की ओडिशा राज्याची ट्रिप करा. त्यानंतर पहा, हे सरोवर ओडिशा किनारपट्टीवर आहे आणि भारतातलं पहिलं रामसर स्थळ होतं म्हणते चिल्का सरोवर. ओके, हा पण एक पॉईंट लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आहे बंगालचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जाते, तर दामोदर नदी. आता वारंवार येणाऱ्या पुरांमुळे तिला काय म्हटलं जाते, बंगालचे दुःखाश्रू म्हटलं जाते, सॅरो ऑफ बेंगॉल. आता दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन 1948चं, हे पण लक्षात असू द्या. मग तुम्हाला आसामचे दुःखाश्रू विचारलं तर उत्तर घ्यायचं आहे ब्रह्मपुत्रा नदी. तुम्हाला बिहारचे दुःखाश्रू म्हटलं तर कोसी नदी. असे 3 प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. बिहारचे दुःखाश्रू बघा, इथेच आलेला आहे. बिहारचे दुःखाश्रू आहे कोसी नदी. ही नदी आपले सतत पात्र बदलण्यासाठी आणि अचानक पूर आणण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. ठीक आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांमुळे बनलेला आहे, तर गंगा आणि ब्रह्मपुत्रामुळे तो विशेषतः बनलेला आहे. आणि हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. इथं सुंदरी वने आढळतात, मॅग्रू वने, म्हणून याला सुंदरबन असं म्हटलं जाते. बन म्हणजे वन, सुंदर म्हणजे सुंदरी, असं लक्षात ठेवा, सुंदरबन. सिंधू जल करारावर कधी स्वाक्षरी केली भारतानं, तर 19 सप्टेंबर 1960चा हा करार आहे. 19 सप्टेंबर 1960चा हा करार आहे. याच्यामध्ये ज्या सिंधूच्या 5 उपनद्या आणि एक सिंधू नदी, अशा 6 नद्या, त्यापैकी 3 नद्या भारताच्या वाट्याला आणि 3 नद्या पाकिस्तानच्या वाट्याला, म्हणजे पाणी. तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा पण प्रश्न येऊ शकतो की सिंधू पाणी वाटप करार कोणाच्या मदतीनं झाला, तर जागतिक बँकेच्या मदतीनं झाला. पूर्वेकडील 3 नद्या, आता पूर्वेकडील ज्या 3 नद्या आहे त्या भेटल्या भारताच्या वाटेनं आणि पश्चिमेकडील ज्या 3 नद्या आहे त्या भेटल्या पाकिस्तानला, कारण पाकिस्तान इकडे पश्चिमेला आहे, आपण इकडे थोडं इकडे आहे. त्यामुळे कसं लक्षात ठेवायचं, सतलज, बियास आणि रावी. आता हे व्यास नाही आहे, हे बियास आहे, लक्षात ठेवा. इथं बियास, याचं मी शॉर्टकट पाठ ठेवला आहे, सबर. सतलज, बियास आणि रावी भारताच्या वाट्याला, सबर. ओके. आणि उरलेल्या ज्या आहे सिंधू, झेलम, चिनाब,
हे पाकिस्तानच्या नियंत्रणात देण्यात आलं. तर मी कसं भारताच्याच पाठ ठेवल्या सबर, त्यामुळे माझा प्रश्न कधीच चुकत नाही याच्यावरचा. 29 भाकरा नांगर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सतलज नदीवर आहे. आता आठवत असेल तुम्हाला, मी धरणांचा एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये भाकरा नांगर सतलज सांगितलं. त्यानंतर टिहरी धरण मी भगीरथी नदीवर सांगितलं, टिहरी धरण भगीरथी नदीवर सांगितलं. ठीक आहे. आणि एक धरण सांगितलं मी तुम्हाला, हिराकुंड धरण, जे ओडिशामध्ये आहे, महानदीवर आहे. आणि हे टिहरी धरण जे येते ते उत्तराखंडमध्ये येते. तर मित्रांनो, हे तीनही धरणं आणि नद्या पाठ ठेवा. पर्टिक्युलर नॉलेजवरती तुम्हाला फक्त महत्त्वाची माहिती दिली जाईल, त्यामुळे कोणताही व्हिडिओ मिस करू नका मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट माहिती असते आणि खूप मेहनत लागते या गोष्टीसाठी. त्यानंतर बघा, तर हा हिमाचल प्रदेश आणि पंजाब सीमेवर असून या जलाशयाला गोविंद सागर असं नाव आहे. महाराष्ट्रातला जो सर्वात मोठं धरण आहे ते जायकवाडी धरण आहे, ज्याला नाथसागर म्हटलं जाते. धुआंधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदी, जबलपूर, मध्य प्रदेश. धुआंधार धबधबा. संगमवरी खडकाच्या दरीतून नर्मदा नदी वाहताना हा भव्य धबधबा तयार होतो. आता हवामान आणि मृदा वनस्पतीवर काही प्रश्न बघूया. भारताच्या हवामानाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? तर उष्णकटिबंधीय मान्सून हवामान, हे तर आपलं वैशिष्ट्य आहे. आणि हवामान हे मोसमी वाऱ्यावर अवलंबून असते, कारण आपण उष्णकटिबंधामध्येच येतो. भारतात बहुतांश पाऊस कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पडतो? तर नैऋत्य मोसमी वारे, जे आता सध्या सुरू आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान भारताला 75 ते 80% पाऊस याच्यामुळे मिळतो. भारतात सर्वात जास्त पाऊस मावसिनरामला पडतो, मेघालय. पहिले चेरापुंजी होता, आता मावसिनरामला सर्वात जास्त पाऊस पडतो आणि खासी टेकड्यांमध्ये ते वसलेले आहे. आणि 11,872 मिमीपर्यंत पाऊस पडतो. ठीक आहे. गारी, खासी, जैतिया ह्या ज्या टेकड्या आहे, गारी, खासी, जैतिया, गारो, खासी, जैतिया ह्या ज्या टेकड्या ह्या मेघालयमध्ये काही लक्षात असते. मेघ म्हणजे ढग आणि आलय म्हणजे घर, ढगांचं घर मेघालय. तामिळनाडूच्या कोरोमंडल किनारपट्टीवर हिवाळ्यात पाऊस का पडतो? कारण ईशान्य मोसमी वारे, आपल्याला माहिती आहे, जेव्हा पाऊस रिटर्न येतो तेव्हा या ठिकाणी तामिळनाडू आहे, त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा ऑब्वियसली तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पडेल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बंगालचा उपसागर वाहताना उपसागरावरून वाहताना हे बाष्प शोषून घेतात आणि तामिळनाडूवर सर्वात जास्त पाऊस देतात. खूपदा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये की ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडणारं राज्य कोणतं? तर ते आहे तामिळनाडू. त्यानंतर भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या प्रकारच्या मृदेने म्हणजे मातीने व्यापलेला आहे? तर गाळाची मृदा. ठीक आहे. आपल्या इथे बेसाळ मृदा आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर बेसाळ मृदा म्हणजे काळी मृदा, पण भारताचा विचार केला तर गाळाची मृदा सर्वात जास्त आहे. भारताच्या 40% भूभागावर, विशेषतः उत्तर भारतीय मैदान जे आहे वरचं, त्या ठिकाणी ही मृदा आढळते आणि ती अत्यंत सुपीक आहे. आता नद्यांनी वाहून आणलेल्या जुन्या गाळाला भांगर म्हटलं जाते आणि नव्या गाळाला खादर म्हटलं जाते. मी कसं लक्षात ठेवलं? जुना म्हणजे भंगार, तर भांगर, आणि नवीन खायला पाहिजे आपल्याला, त्यामुळे त्याला म्हटलं मी खादर. आणि तुम्हाला एक प्रश्न हा विचारू शकते की याच्यातली पौष्टिक मृदा कोणती आहे? तर नवीन, खादर, लक्षात ठेवा. ओके. कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा चांगली आहे? तर काळी मृदा. आता हे जे मी 50 प्रश्न घेत आहे ना, याच्यातले दरवेळेनं एक्झाममध्ये प्रश्न येतात. आता ज्यांनी PYQ वाचलेले आहे त्या विद्यार्थ्यांना सगळं समजेल की हे प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे. आणि इथून येणाऱ्या जेवढ्या काही सरळ सेवा आहे, पोलीस भरती आहे, ऑब्वियसली पातळी थोडीशी हाय लेवलची राहणार आहे, तर हे प्रश्न करून ठेवा. मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त महत्त्वाचे लेक्चर कव्हर करेल. फक्त तुम्ही हे लेक्चर मन लावून बघा. इम्पॉर्टंट वाटलं तर पॉईंट पण काढून घ्या, एक नोटबुक करून घ्या. पर्टिक्युलर नॉलेजच्या नावाने एक नोटबुक तयार करा आणि त्याच्यामध्ये मेन पॉईंट जे तुम्हाला वाटते की आपण विसरू शकतो ते लिहून घ्या. आता ही जी काळी मृदा आहे कापसासाठी फेमस आहे. बेसाल खडकाच्या अपक्षयातूनही बनलेली आहे. यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. तिला ब्लॅक कॉटन सॉईल असं म्हटलं जाते. ठीक आहे. आता भारतात सुंदरी वनस्पती म्हणजे खारफुटी प्रामुख्याने वने आढळतात. दलदलीच्या व किनारपट्टीच्या प्रदेशात हे आढळतात. याला सुंदरबन असं म्हटलं जातं. या वनस्पतीमुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात तग धरून राहतात आणि किनारपट्टीची धूप ते रोखतात. त्यामुळं सुंदरी वने असणे, खारफुटी वने असणे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. चंदनाची झाडे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या जंगलात आढळतात? तर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी असतात त्या ठिकाणी आढळतात, आणि म्हणजेच कर्नाटक, तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. आता संशोधन आणि उद्योग लोकसंख्या आपण बघूया. सर्वात जुने खनिज तेल क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे? दिग्बोई, आसाम. हा प्रश्न पण आला होता परीक्षेमध्ये की सर्वात जास्त खनिज तेलाचे साठे कुठे आहेत? तर आसामला आहे. आणि 1901 मध्ये पहिली तेल शुद्धीकरण विहीर सुरू झाली. तुम्हाला जर इयरमध्ये काही कन्फ्युजन वाटत असेल, होऊ शकते माझ्याकडून मिस्टेक, तर ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता. भारतातील छोटा नागपूर पठार कोणत्या संपत्तीसाठी फेमस आहे? तर खनिज संपत्ती. आणि आठवत असेल तुम्हाला, छोटा नागपूरला भारताचं रूर म्हटलं जाते. आता रूर हे जर्मनीमधलं एक ठिकाण आहे.
त्यावरून रूर ऑफ इंडिया, भारताचं रूर हे छोट्या नागपूरला म्हटलं जाते. आयोगाने यावर प्रश्न पण विचारलेला आहे. दगडी कोळसा, लोहखनिज, अर्बक, तांबेसाठी ते खूप फेमस आहे. झारखंडमध्ये येते, हे लक्षात असू द्या. आता भारतातील सर्वात मोठे औष्णिक ऊर्जा केंद्र कोणते किंवा दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे कोठे आहे? तर ते आहे दामोदर खोरे, झारिया, झारखंड या ठिकाणी. झारिया इथे सर्वात मोठी खाण पण आहे कोळशाच्या, म्हणजे मोठ्या प्रमाणात खाणी आहे. भारतातलं पहिलं अणुऊर्जा केंद्र तारापूर आहे, जे की महाराष्ट्रामध्ये 1969 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. पहिली अणुभट्टी जर विचारली 1956 ती अप्सरा आहे. आता तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा अमेरिकेच्या सहकार्यानं सुरू करण्यात आला होता आणि 1956ला जी अप्सरा अणुभट्टी होती ही ब्रिटनच्या मदतीनं सुरू करण्यात आली होती, इंग्लंडच्या. लक्षात ठेवा. तर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे तो अमेरिका, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. भारताचे मॅचेस्टर म्हणून कोणतं शहर ओळखलं जाते? तर अहमदाबाद. आणि आपलं महाराष्ट्राचं म्हटलं तर ते आहे इचलकरंजी, कोल्हापूर. आता सुती कापड उद्योगाच्या विकासामुळे हे नाव मिळालं. दक्षिण भारताचं मॅचेस्टर कोइंबतूर आहे. उत्तर भारताचं मॅचेस्टर कानपूर आहे. तर भारताचं मॅचेस्टर हे अहमदाबाद आहे आणि महाराष्ट्राचं सांगितलं मी इचलकरंजी. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? तर बँगळुरू, कर्नाटकला म्हटलं जाते सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया, कारण इथं IT इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य उत्तर प्रदेश आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीमची आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारं राज्य बिहार आहे. पाठ करून ठेवा, 1106. तर सर्वात कमी आहे अरुणाचल प्रदेश, 17 इतकी. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी गडचिरोलीला आहे, 74. सर्वाधिक लिंग गुणोत्तर भारतात कोणत्या राज्याचं आहे? तर ते आहे केरळचं, 1084, 1000 पुरुषामागं. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर भारतामध्ये हरियाणाचं आहे, 879. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठं आहे? तर रत्नागिरीला आहे, 1122 इतकं. राष्ट्रीय महामार्ग NH44 हा कोठे जातो व त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? हा श्रीनगर, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, तामिळनाडूपर्यंत जातो. याची लांबी जी आहे ती आहे 3745 किलोमीटर. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं दिलेलं आहे, याला तुम्ही एक वेळा क्रॉस चेक करून घ्या मित्रांनो. त्यानंतर बघा सुवर्ण चतुष्कोन, यावरती आत्ता आयोगानं पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे, मेन्समध्ये, गट मेन्समध्ये आय थिंक. ठीक आहे, की सुवर्ण चतुष्कोन कोण बनवलेला? अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये हा सुवर्ण चतुष्कोन बांधण्यात आलेला होता मित्रांनो. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांना जोडणारा हा सुवर्ण चतुष्कोन आहे आणि हा प्रकल्प नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने विकसित केलेला आहे. तुम्हाला या प्रकल्पाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा. बाकीच्या आपल्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना ते कामी पडेल. प्लीज लिहून ठेवा तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहीत असेल तर. आणि भारतातलं सर्वात मोठं बंदर कोणतं आहे? सर्वात मोठं बंदर मुंबई बंदर आहे. आणि सर्वात मोठे कृत्रिम कंटेनर बंदर विचारलं तर JNPT म्हणजे नावाशेवा जे आहे ते. ठीक आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, लक्षात असू द्या. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक आणि व्यस्त बंदर आहे. तर कृत्रिम जर म्हटलं तर नावाशेवा, JNPT लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, नावाशेवा. तर मित्रांनो, हे भारताच्या भूगोलावर आधारित 50 प्रश्न कसे वाटले? आणि जर तुम्हाला हे माझं लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. आणि सेकंड लेक्चर मी लवकरच पुन्हा घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपल्या लेक्चरला कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.